So we'll start with the topic, which is gibberellin. Okay, we had already started gibberellin, so we are going to discuss gibberellin right now. आता जो जिबर्लिन आहे ना हे एक ग्रोथ प्रमोटिंग हॉर्मोन आहे. कुठला हॉर्मोन आहे? ग्रोथ प्रमोटिंग. म्हणजे जिबर्लिन मुळे आपली ग्रोथ होते. So it is a growth promoting hormone. What type of hormone it is? Growth promoting hormone. कसा हॉर्मोन आहे? ग्रोथ प्रमोटिंग हॉर्मोन आहे. म्हणजे ह्याच्यामुळे प्लांटची ग्रोथ होते. प्लांट ग्रो करतो जिबर्लिन मुळे. ओके, आता मोस्टली कुठे सापडतात? सो मोस्टली दोन ठिकाणी सापडतात. एक आहे रूट टिप अँड दुसरा आहे सीड. या दोघांमध्ये जिबर्लिनचे प्रमाण खूप जास्त आहे. आता जिबर्लिनची जी डिस्कवरी झाली, जो जिबर्लिन डिस्कवर झाला, तो डिस्कवर झाला फ्रॉम अ फंगस. ओके, एका फंगस म्हणजे प्लांटला फंगस लागलेला होता. ओके, जो राईस प्लांट होता ना, ओके, राईस प्लांट, तर तो राईस प्लांट इन्फेक्टेड होता. ओके, राईस प्लांट इन्फेक्टेड होता बाय फंगस. अँड या फंगस मधनं काय डिस्कवर झाला? आपला जिबर्लिन डिस्कवर झाला. फंगसच्या नाव एंट्रान्ससाठी इम्पॉर्टंट आहे. सो यू विल हॅव टू रिमेंबर द नेम ऑफ द फंगस, दॅट इज जिबरला. Okay, Gibberella, actually Gibberella is the name of the fungus. Gibberella fusicuria. Okay, पूर्ण नाव MCQ मध्ये येतो, Gibberella fusicurio. Okay, this is the hormone, this is the fungus from which gibberellin is being extracted. And हे जो आहे आपला, this is known as ह्यांनी कुठली डिसीज राईस प्लांट मध्ये कॉज केली होती? इट वॉज बेकन डिसीज. ठीक आहे, बेसिक इन्फॉर्मेशन आहे की जिबर्लिन कुठे फाउंड होतो, म्हणजे पूर्ण प्लांट मध्ये सापडतो, बट एक्स्ट्रीम लेवलवर कुठे फाइंड होतो? एक्स्ट्रीम लेवलवर. सो एक्स्ट्रीम लेवलवर इट इज फाउंड इन द रूट tip and in the seeds of the plant. Okay, it is a growth promoting hormone, growth promote करतो. And first time it was discovered from a fungus. एक फंगस मधने extract झाला होता. Okay, and तो फंगसच्या नाव काय होता? Gibberella fusicorio, which is causing bacon disease in rice plant. Okay, आता जो first gibberellin discover झाला, first gibberellin, okay, the first gibberellin which is discovered, जो first gibberellin discover झाला, that is GA3. Actually नाम जिबर्लिन खूप नंतर पडला, आधी त्याचं नाव होता जिबर्लिक ऍसिड. So GA stands for gibberellic acid. Okay, so GA3 is the first gibberellin to be discovered. And खूप सारे इफेक्ट्स आहे जिबर्लिनचे. जसं सीड वर इफेक्ट आपण बघितला आहे ऑलरेडी. अल्फा अमायलेज एन्झाइम ऍक्टिव्हेट करतो, ज्याच्यामुळे सीड जर्मिनेशन होतो. ओके, अपार्ट फ्रॉम दॅट जिबर्लिन जो आहे तो एक अजून इफेक्ट प्रमोट करतो, विच इज ऍक्च्युली वी कॉल इट ॲज युअर, आपण असं म्हणू शकतो की बॉल्टिंग. ओके, इट प्रमोट्स बॉल्टिंग. ओके, नाउ व्हाट इज बॉल्टिंग? It promotes bolting. Gibberellin is responsible for this process of bolting. Okay, आता तुम्ही नीट बघा. सपोज हे एक स्टेम आहे, या स्टेम मध्ये इथे एक फ्लावर आला सपोज, अँड इथे एक फ्लावर आला. तर ज्या पॉइंट वरनं फ्लावर येतोय त्या पॉइंटला आपण नोड म्हणतोय. काय म्हणतोय? नोड. अँड दोन नोड मधला जो जागा आहे, दॅट इज व्हॉट इज नोन ॲज इंटरनोड. That is what is known as internode. So bolting जो आहे, bolting means what? Bolting is a process which is elongation of internode prior to flowering. Okay, bolting काय आहे? Elongation of internode. Okay, elongation of internode prior to flowering. फ्लावरिंग होण्याचा अगोदरच, प्रायर टू फ्लावरिंग, फ्लावरिंग होण्याचा अगोदर इंटरनोडचं एलॉंगेशन करणं गरजेचं आहे, सो दॅट फ्लावर्स फार चिटकून एकमेकांशी डेव्हलप होणार नाही. So that is what is called bolting, and this bolting is promoted by your gibberellin.
जिबरलिन प्रमोट बॉल्टिंग. जिबरलिन मुळे बॉल्टिंग प्रमोट होतो. ओके, मीन्स वी कॅन से जिबरलिन लीड्स टू elongation ऑफ इंटरनोड प्रायर टू फ्लावरिंग. फ्लावरिंगच्या अगोदरच इंटरनोडचं elongation जर करायचं असेल आर्टिफिशियल लेवलवर, then we can give gibberellin injections to the plant. Okay, apart from this, जर आपल्याला फ्रूटची साईज इन्क्रीज करायची असेल, म्हणजे एक अजून खूप चांगला फेनोमेनन जिबरलिन दाखवतो, which is like जिबरलिन increase the size of stalk. Now what is stalk? Now suppose हे एक ऍपल आहे, तर ज्या पार्टनी तो फ्रूट ब्रांचला अटॅच असतो त्या पार्टला आपण स्टॉक म्हणतो. So gibberellin is also responsible. Gibberellin is also responsible in increasing, okay, increasing the stock of fruit. फ्रूटचा जो स्टॉक इन्क्रीज करायचा असतो ना, त्याच्या मागे सुद्धा जिबरलिन असतो. आता ह्याच्यामुळे काय होणार आहे, जर फ्रूटची स्टॉक वाढली, तुम्ही आपोआप बघा, हे एक ऍपल आणि हे वाढलेला स्टॉक असलेला दुसरा ऍपल, साइज इन्क्रीज झाली की नाही फ्रूटची. सो इफ आय एम गोइंग टू इन्क्रीज द स्टॉक ऑफ द फ्रूट, इट इज गोइंग टू इन्क्रीज साइज ऑफ फ्रूट. ओके, it is going to increase size of fruit. Okay, मोस्टली हे जो स्टॉक इन्क्रीजच्या फेनोमेनन आहे, हे दोन फ्रूट साठी जास्त अप्लाय केले जातात. एक म्हणजे ऍपल and जो दूसरा आहे दॅट इज युअर ग्रेप्स. ओके, सो आय होप जिबरलिनचे हे दोन इफेक्ट्स कळले. फर्स्ट इज जिबरलिन प्रमोट बॉल्टिंग. What is bolting? Bolting means we are going to increase the, or we are going to elongate the internode prior to flowering. Flowering होण्याच्या अगोदरच इंटरनोडचा elongation करायचे, so that flower will not be very close together, म्हणजे फ्लावर असे चिटकून राहणार नाही. ओके, and it will help in a proper growth, म्हणजे प्रॉपर पूर्ण डेव्हलपमेंट होणार आहे. And gibberellin is also going to increase the stock of fruit. Okay, so I hope you are clear with this two importance. Okay, apart from this, gibberellin चे खूप सारे अदर इफेक्ट्स पण आहे, लाईक ड्वार्फिझम ओव्हरकम करतो. म्हणजे सपोज मेज प्लांट झाला, लाईक जेनेटिकली ड्वार्फ प्लांट आहे, छोटे छोटे प्लांट्स आहे, सो ऍप्लिकेशन ऑफ जिबरलिन मुळे ड्वार्फिझम ओव्हरकम होऊ शकतो. ओके, ऍप्लिकेशन of gibberellin, okay, application of gibberellin also overcome dwarfism in plant. ओके, म्हणजे जर प्लांट छोटे असतील, प्लांटची हाईट इन्क्रीज झालेली नसेल, तर त्या ड्वार्फिझमला ओव्हरकम सुद्धा करू शकतो बाय ऍप्लिकेशन ऑफ जीबी. ओके, मोस्टली हे मेज प्लांट मध्ये ह्याचा ऍप्लिकेशन झालेला आहे. आता कसं ड्वार्फिझम ओव्हरकम करायचं, म्हणजे नेमकं असं काय घडणार आहे ज्याच्यामुळे ड्वार्फिझम ओव्हरकम होणार आहे. सो लुक, it is responsible for stem elongation. It is responsible for stem elongation. Okay, it will do stem elongation. So as it will do stem elongation, it will overcome the dwarfism. So if somebody will ask you that how application of gibberellin overcome dwarfism, so application of gibberellin leads to stem elongation, and in that way it is going to overcome the dwarfism. Okay, now senescence delay करतो, abscission, dormancy already आपण seed dormancy बघितलेला आहे. Okay, now artificial parthenocarpy एक process आहे, artificial parthenocarpy. Okay, now what is parthenocarpy? What is parthenocarpy? Parthenocarpy म्हणजे काय? Parthenocarpy is a process where fruit is produced directly. Where fruit is produced directly without fertilization. Means there will be no process of fertilization, काय fusion of gametes वगैरह होणार नाही. Directly fruit will get, means directly काय होणार आहे, ovary will directly become fruit. Okay, this is what is artificial, this is what is parthenocarpy.
सो या टाईपच्या पार्थेनोकार्पिक जे फ्रुट्स असतात ना ते सीडलेस असतात. ओके, दे डोंट हॅव सीड, सो दे आर सीडलेस. सो जर आर्टिफिशियल पार्थेनोकार्पी करायची असेल देन ओनली वी कॅन अप्लाय जिबरलिन. तेव्हा पण आपण जिबरलिन अप्लाय करू शकतो. इट विल प्रोड्यूस आर्टिफिशियल पार्थेनोकार्पिक फ्रुट्स, जसं की ग्रेप्स मध्ये. ओके, जसं बेस्ट एक्झाम्पल ग्रेप्स आहे. ओके, सो हे काही बेसिक इम्पॉर्टन्स आहे जिबरलिनचा. लाईक इट ब्रेक सीड डॉर्मन्सी. आपण फर्स्ट इफेक्ट काय बघितला, इट ब्रेक सीड डॉर्मन्सी. आणि कसा ब्रेक करतो हे पण मी शिकवून दिलाय. कुठल्या एन्झाईमला ऍक्टिव्हेट करतो, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, अल्फा अमायलेज. अँड अल्फा अमायलेज मुळे तो जो स्टार्च आहे इट गेट कन्वर्टेड टू ग्लुकोज, अँड दिस ग्लुकोज seed used to get energy. Apart from that, अजून जिबरलिन काय करतो, what are the next things which we had seen? Bolting, internodesa elongation, that is what is called bolting. Okay, apart from that, it also increase the stock. Okay, stock of fruit, it also increase the stock of fruit. ओके, इट इन्क्रीज स्टॉक ऑफ फ्रूट, ज्याच्यामुळे काय होतं की जी फ्रूटची साईज आहे ती इन्क्रीज होते. ओके, अजून जिबरलिनच्या काय आपण ऍप्लिकेशन बघितला, इट इंड्यूस पार्थेनोकार्पी. ओके, ऑल्सो वी हॅड सीन दॅट जिबरलिन ओव्हरकम ड्वार्फिझम. Okay, we had also seen this point that gibberellin is going to overcome the process of dwarfism. So हे सगळे जिबरलिनचे फिजियोलॉजिकल इफेक्ट्स आहेत. किंवा जर आपण जिबरलिनचा ऍप्लिकेशन केला तर आपल्याला हे सगळं जिबरलिन प्रमोट करतो. ग्रोथ हॉर्मोन आहे, सो साहजिक आहे की एजिंग प्रिव्हेंट करणारे, मीन्स इट विल प्रिव्हेंट सेनिसेन्स. ओके, इट विल प्रिव्हेंट सेनिसेन्स अँड ऍब्सिशन, हे दोन्ही गोष्टी प्रिव्हेंट करणारे. आता सेनिसेन्स मीन्स व्हॉट, सेनिसेन्स मीन्स एजिंग, अँड ऍब्सिशन्स काय आहे, फॉलिंग ऑफ फ्रूट अँड लीफ. ओके, फॉलिंग ऑफ फ्रूट अँड लीफ. सो जिबरलिनचा ऍप्लिकेशन हे दोन्ही गोष्टी प्रिव्हेंट करणारे कॉमन लॉजिक आहे. जिबरलिन म्हणा, ऑक्झिन म्हणा किंवा सायटोकायनिन म्हणा, हे ग्रोथ प्रमोटिंग हॉर्मोन आहे. So they will always try to induce growth in plant. Okay, so that's why it is always there that they are going to prevent aging and abscission. Okay, so now the gibberellin is done. Now the next topic or the next hormone, which is again a growth promoting hormone, which we are going to do, is cytokinin. Okay, cytokinin is the next hormone. Again parat, cytokinin हे growth promoting hormone आहे. ग्रोथ प्रमोट करतो, मीन्स इट इज गोइंग टू हेल्प इन ग्रोथ. इनहिबिटर नाहीये, प्रमोटर, इट इज गोइंग टू हेल्प इन ग्रोथ. ओके,
सायटोकायनिनचा जो सगळ्यात महत्वाचा रोल आहे तो म्हणजे सेल डिव्हिजन. सायटोकायनिन इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन इन प्लांट्स. प्लांट्स मध्ये जो सेल डिव्हिजन प्रमोट होतो that is mostly because of cytokinin. So that's why जेव्हा आपण टिश्यू कल्चर करत असतो ना तेव्हा ते सायटोकायनिन आपण इंजेक्ट करतो. सायटोकायनिन दिला जातो. इट इज व्हेरी युजफुल इन टिश्यू कल्चर, कारण टिश्यू कल्चर मध्ये सेल रॅपिड डिव्हिजन झाली पाहिजे आणि तो सायटोकायनिन मुळे आपल्याला भेटतं. ओके, आता जो सायटोकायनिन आहे ना, म्हणजे जो फर्स्ट सायटोकायनिन डिस्कवर झाला होता तो मेज मधनं झाला होता. ओके, अँड त्या सायटोकायनिनचं नाव फर्स्ट सायटोकायनिन जो होता फर्स्ट, ओके, फर्स्ट जो सायटोकायनिन होता जो डिस्कवर झाला तो जेटिन होता. जेटिन इज अ नॅचरल सायटोकायनिन, म्हणजे प्लांट मध्ये नॅचरली सापडतो. इट इज अ नॅचरल सायटोकायनिन. जर कुणी विचारला which is a natural cytokinin, what will be the answer to that? The answer to that will be jetin. Jetin एक natural cytokinin आहे and different types of cytokinins आहे. काही म्हणजे मोस्टली जे हे जेटिन नावाचा सायटोकायनिन आहे हे कॉर्न मध्ये भेटतं. ओके, इट इज ऑल्सो फाउंड इन मेज and this jetin cytokinin is also found in coconut milk. Okay, it is also found in कोकोनट मिल्क. सो हे जेटिन कन्झम्पशन मुळे जर आपण हे जेटिन कंझ्युम केला किंवा जर आपण जेटिन घेतला तर इट इज गोइंग टू प्रमोट सेल डिव्हिजन. ओके, व्हॉट इट इज गोइंग टू प्रमोट? इट इज गोइंग टू प्रमोट सेल डिव्हिजन. ओके, सो दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता फिजिओलॉजिकल इफेक्ट्स काय काय आहे, म्हणजे जेटिनचा ऍप्लिकेशननी काय काय होतो. So first thing is that apart from cell division, it also promotes cell enlargement. Cell enlarge पण होतात. Cell enlargement पण promote करतो. It also promotes cell enlargement. High cytokinin. Okay, एक गोष्टी आहे, एक इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. टिश्यू कल्चर होताना दोन टाइपचे आपण असं म्हणू शकतो की मिक्सचर तयार केले जातात. एक मिक्सचर असतो कॉम्बिनेशन ऑफ हाय अमाउंट ऑफ ऑक्सिन अँड लेस सायटोकायनिन. ऑक्सिनचा अमाउंट जास्त आणि सायटोकायनिनचा अमाउंट कमी. हे फर्स्ट इफेक्ट झाला. दुसरा आहे हाय अमाउंट ऑफ सायटोकायनिन and less oxygen. So असे दोन मिक्सचर तयार होतात जनरली. जर फर्स्ट मिक्सचर दिला तर इट विल प्रमोट, आता इथे ऑक्सिजन जास्त आहे ना, इट विल प्रमोट रूट फॉर्मेशन. व्हॉट इट विल प्रमोट? रूट फॉर्मेशन. पहिल्यांदा रूट फॉर्मेशन होणार आहे, मग शूट फॉर्म होणार आहे. ओके, फर्स्ट रूट फॉर्मेशन होणार आहे. टिश्यू कल्चर होताना पहिल्यांदा काय फॉर्म होणार आहे? रूट फॉर्मेशन. So we call it promote rooting. Means if I am doing tissue culture, हे applicable आहे in case of tissue culture. If I am doing tissue culture and I am giving hormone, so hormoneचा जेव्हा मी मिक्सचर बनवत असेल, जर माझा हॉर्मोन मिक्सचर मध्ये ऑक्सिनचं प्रमाण जास्त असेल and सायटोकायनिनचं प्रमाण कमी असेल तर रूटिंग फर्स्ट ऑफ ऑल होणार आहे, रूट फॉर्मेशन फर्स्ट ऑफ ऑल होणार आहे. बट इफ देयर विल बी हाय अमाउंट ऑफ सायटोकायनिन अँड लेस ऑक्सिन, then the first phenomenon which will take place is shoot formation. First phenomenon काय होणार आहे? Shoot formation. Means it is going to promote shooting. It is going to promote shooting. Okay? सो हे प्लीज लक्षात ठेवायचं, तुमच्या बुक मध्ये पण दिलाय. ओके, जर सायटोकायनिन लो असेल तर रूटिंग होणार आहे, जर सायटोकायनिन जास्त असेल तर मग तुमचा शूटिंग होणार आहे. ओके, लॅटरल बर्ड्सच्या ग्रोथ प्रमोट करतो. लॅटरल बर्ड्स वी ऑल नो, इकडे जे बर्ड्स असतात कोपऱ्यात त्याला आपण लॅटरल बर्ड म्हणतो. लॅटरल बर्डचा ग्रोथ प्रमोट करतो कोण? सायटोकायनिन. अँड आपण ऑलरेडी वाचलाय, आपण ऑलरेडी केलाय
की अपायकल बर्डचा कोण प्रमोट करतो रे? अपायकल बर्डचा ग्रोथ कोण प्रमोट करतो? ऑक्सिन. अपायकल बर्डचा ग्रोथ कोण प्रमोट करतो? ऑक्सिन. Okay, so I hope everybody is clear till this. And control apical dominance. Okay, ऑक्सिन आणि सायटोकायनिन ऑपोजिट काम करतात. ऑक्सिन प्रमोट अपायकल डॉमिनन्स. येस और नो? ऑक्सिन मुळे अपायकल डॉमिनन्स होतो. बट व्हेन आई एम टॉकिंग अबाउट सायटोकायनिन, it promote the growth of lateral bud. So what it do? It control apical dominance. What it do? It control apical dominance. It is going to control apical dominance. ठीक है? So ये basic process लक्षात ठेवायचं. परत growth promoting hormone है. So automatically एकदम fact है कि growth promote करणारे, it will promote cell division. Okay, what it will do? It will promote cell division. So साहजिक है, जर cell division promote करणारा असेल, then it will lead to delay of senescence and abscission. हे दोन्ही process मात्र delay होणार आहे. They will not promote it. They will not promote it. It will lead to its delay. Okay. Seed germination वगैरह, reverse apical dominance. ओके, सो हे सायटोकायनिनचे इम्पॉर्टन्स आहे. कोकोनट मिल्क झाला, हे सगळे जे न्यूट्रिएंट्स असतात त्यांच्यामध्ये जरा जास्त, म्हणजे कोकोनट मिल्क मध्ये गुड अमाउंट ऑफ सायटोकायनिन असतो. इवन इफ वी कंज्यूम, आवर बॉडी विल गेट सायटोकायनिन and even it will promote a good development in our body as well. Okay, okay, now there is a very important thing की जो सेनिसेन्स आहे, लीफ सेनिसेन्स प्रिव्हेंट करतो. जास्त करून लीफ सेनिसेन्स प्रिव्हेंट करतो. हाउ इट डू? लीफ सेनिसेन्स कसं प्रिव्हेंट करतो? न्यूट्रिएंटचा मोबिलायझेशन करतो. ओके, प्रॉपर न्यूट्रिएंट मोबिलायझेशन होतात. काय होतात? न्यूट्रिएंट मोबिलायझेशन. सो न्यूट्रिएंट मोबिलायझेशन झाला की लीफला प्रॉपर न्यूट्रिएंट भेटणार आहे. लीफ will undergo a good amount of cell division. चांगला cell division होणार आहे. So it will automatically prevent leaf senescence. Okay, so mostly cytokinin चे effects आपल्या लक्षात आले की दोन प्रोसेस मेजर आहे. एक आहे सेल डिव्हिजन करतो and दूसरा आहे की इट ऑल्सो प्रमोट सेल एनलार्जमेंट. डिव्हिजन पण प्रमोट करतो, एनलार्जमेंट पण प्रमोट करतो. आता त्याचा रेशियो ऑक्सिन more than cytokinin, then it will lead to root formation, and auxin less, cytokinin more, then it will form shoot formation. Okay, lateral bud formation वगैरह, everything what is there we had done. So we had done 3 growth promoting hormone. हे तिघही हार्मोन वेगवेगळ्या पद्धतीने ग्रोथ प्रमोट करतात. ओके, these 3 are the 3 growth promoting hormone. They promote growth in different ways. Okay, कुठले कुठले होते? ऑक्सिन होता, दूसरा काय होता? दूसरा होता जिबरलिन, एंड तीसरा काय होता? तीसरा होता साइटोकाइनिन. All these 3 are growth promoting. They are promoting growth in one or other way. आता जो आपण दोन हार्मोन करणारे, एब्सिसिक ऍसिड अँड इथायलिन, they are actually a growth regulator. कारण जर कायम ग्रोथ होत राहिला तर ग्रोथ होतच राहणार आहे, आणि आपल्याला ते नकोय. एका पॉइंट नंतर ग्रोथ थांबला पाहिजे. सो फॉर दॅट there are growth regulator. What are there? Growth regulator. Now what this growth regulator do? कुठले कुठले growth regulator आहे प्लांट कडे? So there are 2 about which we are going to discuss. एक आहे इथाइलिन, and दूसरा आहे abscisic acid. Okay, now first of all we'll do some basic points related to ethylene.
gaseous hormone. Ethylene is a gaseous hormone. Okay, and ethylene is very actually effective in fruit ripening. Ethylene is a fruit ripening hormone. Ethylene mostly plant naturally synthesize करतो and that is there for the fruit ripening. म्हणजे जेव्हा fruit ripening process start होते तेव्हा plant कडे high amount मध्ये ethylene असतो. आला लक्षात? So it is very important and कुठे कुठे synthesize होतो root मध्ये, shoot मध्ये. Okay, so first of all is that it is very important for fruit ripening. Fruits मध्ये म्हणजे काय म्हणतात आपण, जो फ्रूट रायपनिंग प्रोसेस असतो तो इथायलिन मुळे होणारच नाही. बट एक लक्षात ठेवा, एक्सेस CO2 inhibit ethylene production. Inhibit ethylene production. Okay, excess CO2 काय करतो, ethylene production inhibit करतो. So it will prevent fruit ripening. Okay, so if आपल्याला एखादा बॉक्स मध्ये अनराइप फ्रूट ठेवायचा असतो, जो ट्रान्सपोर्टेशन होत असतो, जो बॉक्स वन प्लेस टू अदर प्लेस जो बॉक्स ट्रान्सपोर्टेशन होत असतो ना, त्याच्यामध्ये एक्सेस अमाउंट ऑफ CO2 असतो. का एक्सेस अमाउंट ऑफ CO2 असतो? बिकॉज जर CO2 असेल तर फ्रूट इथायलिन प्रोड्यूस करणार नाही अँड फ्रूट रायपनिंग विल बी प्रिव्हेंटेड. मग फ्रूट्स लवकर खराब होणार नाही. ओके, अपार्ट फ्रॉम दिस हे सोडला तर ऍब्सिशन ऍक्टिव्हिटी ऍक्सिलरेट करते. ओके, लाईक इट प्रमोट abscission. What it do? It promote abscission. It is going to promote the abscission process. जो falling of leaves, flowers, fruits असतो ना, तो होतो इथायलिन मुळे. कारण खूप इथायलिन प्रोडक्शन झाला की फ्रूट खूप लवकर पिकणार आहे. मग खूप लवकर फ्रूट पिकले की ते जास्त वेळ काय त्या ट्रीवर राहणार नाही. ओके, even it also involve or it also promotes senescence. Okay, फ्लावरिंग इनहिबिट करतो. फक्त पाइनएप्पल मध्ये इथायलिनचा तो रोल नाहीये. ओके, एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन जो एंट्रान्स मध्ये आलाय तो आहे एपिनेस्टिक. इथायलिन प्रमोट एपिनेस्टिक. व्हाट इज दिस एपिनेस्टिक? Ethylene promotes epinestic, means drooping of leaves and flowers. Drooping of leaves and flowers. जो एपिनेस्ट्री प्रोसेस आहे, this एपिनेस्ट्री process is promoted by ethylene. Is promoted by ethylene. Okay, and ethylene is also responsible for abscission. So I hope इथपर्यंत क्लिअर आहे. आता फक्त एक दोनच टॉपिक राहिले, ते संपतील and we'll discuss MCQ which related to plant hormone in the next session.